तुम्ही पण चहा बिना साखरेचा घेता आणि असं म्हणताय की साखर घेणं पूर्ण बंद केलंय, तरी सुद्धा मधुमेह काही नियंत्रणात येत नाही किंवा वजन कमी होत नाहीये. तुमच्यासारखीच तक्रार घेऊन येणारे असे बरेच पेशंट्स असतात की जे म्हणतात की दिव्या मी भात सोडलाय, मी साखर खाणं सोडलंय, तरी सुद्धा माझ्या हेल्थमध्ये, माझ्या वजनामध्ये काही फरक नाही पडत आहे. तुमच्या आहारामध्ये अजून असे सोर्सेस आहेत ज्याच्यातनं ही सिंपल शुगर किंवा साखर जी आहे ती येत असते. जसं बिस्किट झालं, प्रोसेस फूड्स झाले, चिवडा, नमकीन झालं, ह्यासारख्या गोष्टींमध्ये साखर असते. प्लस आपण भाजी आमटी करताना किती प्रमाणात गूळ साखर घालतोय हे बघणं सुद्धा आवश्यक आहे. सो असे जे हिडन सोर्सेस आहेत साखरेचे, हे तुम्ही नक्की आयडेंटिफाय करा आणि खरंच त्यामध्ये साखर किती प्रमाणामध्ये घातलेली आहे हे एकदा त्याच्यावरचं न्यूट्रिशन लेबल जे आहे ते वाचून घ्या आणि मगच जे तुम्ही प्रयत्न करताय की मला साखर सोडून वजन कमी करायचं आहे किंवा माझं डायबिटीस नियंत्रणात ठेवायचं आहे, ह्या गोलकडे तुम्ही एक पुढे वाटचाल करू शकता. हे सगळं करत असताना तुम्हाला जर का कुठेही चॅलेंज येत असेल किंवा तुम्हाला समजत नसेल की नक्की तुमचं चुकतं आहे कुठे, तर जस्ट फॉर हार्टचा रिमोट मॉनिटरिंग प्रोग्राम जो आहे तो तुमच्यासाठीच आहे. आजच खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सॲप करून आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्या रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. सो या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. आणि तुम्हीसुद्धा ही चूक करत होतात का की तुमच्या डाएटमध्ये कुठे ना कुठेतरी हिडन शुगर आहे, असं आज तुम्हाला रिव्हील झालं आहे का? कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा. धन्यवाद.